दहिसरला ही स्टोरी एका अपार्टमेंटची आहे. तर तिथे एक गॅस ब्लास्ट झाल्यामुळे त्याला हॉन्टेड अपार्टमेंट म्हणून डिक्लेअर केलं. तर घर तसं एकदम पसरलेला होता. मला म्हणतात ना की टाईल्स पण तुटलेले, म्हणजे वॉल्स पण एकदम क्रॅक्स पडलेले होते. ऐसी लोग इसको श्रापित घर बोल देते हैं की त्याच्या मागे लिटरली एक माणूस उभा आहे. भूत पिसाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, हे असंच बोललं जातं. आता मी जिथे उभं होतो ते हॉल आणि किचनच्या मध्ये होता. किचनमधून एक आवाज येतो. मी लिटरली त्यावेळेला माझा कॅमेरा चालू केला आणि तो व्हिडिओ ओपन केला. ओ भाई, मंडळी, हा जो व्हिडिओ आहे हा ॲक्च्युअल सेकंड पार्ट आहे आमच्या पहिल्या व्हिडिओचा, ज्यात आम्ही VG बोर्ड खेळलेलो, ज्यात आम्ही भूतांशी गप्पा मारलेल्या, ज्यात आम्ही खूप क्रेझी स्टोरीज सांगितल्या. माझ्याबरोबर सौरभ आहे. भाई, चला आपण स्टोरींना सुरुवात करूया. ही स्टोरी आहे आरवची. आरव आणि त्याचे जे फादर आहे त्यांचं नाव महेश. कट टू ही जी मी स्टोरी सांगणार आहे ही स्टोरी एका अपार्टमेंटची आहे. आता ह्या अपार्टमेंटमध्ये खूप काळाआधी एक रेंटेड हाऊसमध्ये, म्हणजे ते अपार्टमेंटमध्ये म्हणजे ते म्हणतात भाडोत्री राहायचे. तर तिथे एक गॅस ब्लास्ट झाल्यामुळे पूर्ण कुटुंब गेलो होतो. म्हणजे मृत्यू झाले होते पूर्ण कुटुंबाची. त्यानंतरपासून तो जो अपार्टमेंट होता त्याला हॉन्टेड अपार्टमेंट म्हणून डिक्लेअर केला की कोणच तिथे नाही जात. सो झालं काय की बरेच ब्रोकर आले, तिथे प्रयत्न केले की मी इथे शोधतो किंवा इथले भाडोत्री शोधतो, रेंटेड हाऊसमध्ये राहणारे लोकांना शोधतो, पण तिथे इतके निगेटिव्ह वाईब्स असल्यामुळे कोणच तिथे घ्यायला नाही बघायचं. आणि मग ते तसंच तो घर तसंच राहून गेला. ही कोणती लोकेशन आहे? हे तो दहिसरला ही स्टोरी, दहिसरची अपार्टमेंट तुझ्याच आसपास, म्हणजे तिथे राहतोस. ओके. खंडर बनून गेला तो अपार्टमेंट. आता त्यावेळेला तिथे त्याच्या म्हणजे बिल्डिंग होती, ती सोसायटी होती, त्याच्यामध्ये महेश नावाचा सेक्रेटरी होता तेव्हा. जो आता जो ओनर होता त्या घराचा, त्यांनी काय केलं, आता हे घर कोणी विकत नाही आहे किंवा कोणी रेंटमध्ये राहत नाही आहे, तर त्याची चावी महेशला देऊन ठेवला होता जेव्हा तो सेक्रेटरी होता. आता जी महेशची बायको आहे ती नेहमी बोलायची, कशाला ही चावी इथे ठेवली आहे, चावी देऊ नये त्यांना, आपल्या घरी ठेवू नका, हे चांगलं नाही आहे. आता कसं आहे की बरेच दिवस गेले, बरेच महिने गेले, वर्ष गेले. आता हा जो महेश होता, सेक्रेटरी होता, तो आता ही वॉज नो मोर अ सेक्रेटरी, म्हणजे तो एक सामान्य नागरिक म्हणून, सामान्य सोसायटी मेंबर म्हणून तो तिथे राहत होता. त्याचा मुलगा आरव, तो एक असा मुलगा होता ज्याला हे सगळ्या हॉरर गोष्टीमध्ये खूप मजा घ्यायचा. तो असा पर्सनॅलिटी होता की तो म्हणजे शमशानभूमीमध्ये जाणार, तिथे रेकॉर्डिंग करणार किंवा मस्करीत घ्यायची सगळ्या गोष्टी. आता त्याला माहिती होतं की त्याच्या बिल्डिंगमध्ये एक विंग आहे आणि त्या विंगमध्ये एक अपार्टमेंट आहे आणि ते स्कॅरी आहे, हॉरर आहे. सो एकदा झालं काय, महेश आणि त्याची बायको हे एका लग्नात जातात आणि रात्री जातात आणि मॉर्निंगला येणार असतात. तर आरवला समजून गेलेलं की मस्करी करू नको, जेवून झोपून जा. आरव बोलला ठीक आहे. आता आरव हे दोघं गेल्यानंतर आरव घरी एकटा होता. त्याची नजर थेट गेली त्या चाव्यांवर. ते चावी आणि ते पण एक हॉरर अपार्टमेंटचं. त्याला असं वाटलं की चला जाऊया त्या अपार्टमेंटमध्ये. त्याने ती चावी घेतली आणि तो सोसायटीच्या खाली उतरला आणि दुसऱ्या विंगमध्ये शिरला तो आणि त्या अपार्टमेंटच्या जवळ गेला. त्यांनी डोर ओपन केलं. डोर ओपन केल्यानंतर एक हॉन्टेड हाऊस किंवा एक असंच पडलेला घर कसं असतो, लाईक टाईल्स तुटले आहेत, म्हणजे एकदम त्याची हालत खराब आहे. तर घर तसं एकदम पसरलेला होता. मला म्हणतात ना की टाईल्स पण तुटलेले, म्हणजे वॉल्स पण एकदम क्रॅक्स पडलेले होते. तर हा काय करतो, हा आतमध्ये जातो, हॉलमध्ये रेकॉर्डिंग करतो, आपले व्लॉगिंग वगैरे करत असतो. त्यानंतर तो बेडरूममध्ये जातो, तो बोलत असतो, देखो फ्रेंड्स इधर कुछ भी नहीं है, ऐसी लोग इसको मतलब श्रापित घर बोल देते हैं, कुछ नहीं होता ये सब. त्यानंतर तो किचनमध्ये जातो, तिथे पण तो लोकांना दाखवतो की देखो कुछ नहीं है यहाँ पे. पण सरप्रायझिंगली तिथे बाथरूम होता किचनच्या एक्झॅक्टली अपोजिटला. ते बाथरूम मात्र एकदम साफ होतं. ते म्हणतात ना की सगळं एकदम टाईल्स तुटले, बरेच काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे घर एकदम प्रॉपरली नाही आहे. त्याच्यामध्ये तो जो बाथरूम होता तो एकदम क्लीन होता, एकदम टिपटाप बोलू शकतो तसं. तर हा काय करतो, हा आतमध्ये जातो आणि आतमध्ये त्याला दिसतं की एक मिरर आहे. तर आता मिररला बघितल्यानंतर जनरली जे मुलं काय करतात, आपले केस सेट करतात, स्वतःला बघतात. जेव्हा तो हे करत होता तेव्हाच तो डोर आहे बाथरूमचा, तो हळू जाऊन असं बंद होतो आणि एक आवाज येतो कट करून,
लॉक झाला आता. आता हा जो आरव होता त्याला वाटलं की कोणीतरी मस्करी करत आहे. काय माहिती माझेच पप्पा आहेत जे माझ्या मागे आलेत आणि माझ्यासोबत मस्करी करत आहे. तर तो पॅनिकमध्ये जरा बोलायला लागला की पप्पा दार उघडा, हे तुम्ही मस्करी करताय, मला कळालं तुम्ही दार उघडा. पण तिथे कोणच दार उघडत नाही. आता त्याला ती एक फिलिंग जाणवायला लागली की तो एका हॉन्टेड हाऊसमध्ये बाथरूममध्ये ट्रॅप्ड आहे. बापरे. आणि त्याला माहिती आहे की जेव्हापर्यंत माझे पॅरेंट्स येत नाही तेव्हापर्यंत कोणालाच माहिती नाही आहे की मी मिसिंग आहे आणि मी ह्या बाथरूममध्ये ट्रॅप्ड आहे. ऑनेस्टली सांगू तर बाजूवाले लोक त्या घराकडे बघत पण नाही आणि तिथे इतके आवाज येतात की लोक तिथे इग्नोरच करतात. तर नो चान्स की आरवच्या कोणत्या पण आवाजला कोणीतरी असं ऐकून तिथे येणार. आता आरवला कळाला की तो फसलेला आहे. आता काय करतो आरव, फोनने कॉल करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते जो रेंज होता तिथे एकदम 0, म्हणजे त्याला कोणालाच असं कॉन्टॅक्ट करता पण येत नव्हता. आता हा जो आरव आहे त्याने काय केलं, आता तो तिथे थांबून राहिला विचार करत की कधीतरी वेळ जाणार आणि त्याचे पप्पा आणि त्याची मम्मी दोघं याला शोधायला येणार. आता कट टू, हे त्याचे आई आणि वडील महेश आणि त्याची बायको हे घरी येतात आणि घरी आल्यानंतर ते बघतात की आरव मिसिंग आहे. पॅनिकमध्ये हे लोक काय करतात, खाली जातात आणि सोसायटीच्या ऑफिसमध्ये विचारतात की वॉचमॅनला विचारतात की आरव गेला होता का, बाहेर गेला होता का. तो सोसायटीचा जो वॉचमॅन होता तो बोलला की नहीं साहब, मैंने आरव को वो जो विंग है ना वहाँ पे जाते हुए देखा. आणि त्यानंतर त्याची बायको घरी जाते. हा जो महेश हा शोधत असतो तर ते बायको त्याला कॉल करून सांगते की ती चावी मिसिंग आहे. आता ह्यांना क्लिअर होऊन जातं की हा हॉन्टेड हाऊसमध्ये गेला आहे. ही म्हणजे हा जो व्यक्ती आहे, हा जो महेश आहे, सोसायटीच्या मेंबरसोबत त्या बिल्डिंग म्हणजे त्या अपार्टमेंटमध्ये जातो. डोर तोडून देतात कारण तो डोर पण बंद होता. ते डोर तोडतात, बाथरूमपर्यंत पोहोचतात आणि बाथरूमला पण ते लोक तोडतात. आणि आतमध्ये गेल्यानंतर तो बघतो की हा जो आरव होता हा बेशुद्ध पडलेला आहे. त्याचे नाकूट तुटलेले आहेत, गळा एकदम सोर झालेला आहे, माहिती नाही झालं. आता त्याला ॲडमिट केला, तो कोमामध्ये होता. आता पोलिसची इन्व्हेस्टिगेशन झाली आणि पोलिसच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे रेकॉर्ड होत होता ते काढला आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की हा जो आरव आहे जेव्हा हा लॉक होऊन जातो तेव्हा अशी घटना घडली आहे की त्याला असं जाणवतं आहे की कोणीतरी बाहेरून आता बोलतो आहे. हो. त्या बाथरूमच्या बाहेर हॉलमधून कोणीतरी बोलतो आहे आणि ह्याला ऐकू येत आहे. तर तो म्हणजे डोरवर नॉक करतो की कोण बोलतं आहे तिथे, कोण आहे तिथे, काहीच उत्तर नाही. आता हा तिथे मिररमध्ये बघतो तर मिररमध्ये त्याला जाणवतं आहे की एकदम फॉग झाला आहे मिरर. आपण गरम पाणीने आंघोळ केल्यानंतर कसं फॉग होऊन जातो, तर हा पुसतो आपल्या लॉंग स्लीव्जने असं पुसतो. आता पुसल्यानंतर परत फॉग येतो आहे. त्यानंतर काही मिनिटानंतर त्याला असं वाटत आहे की जो त्याचा प्रतिबिंब तो हालतच नाही आहे, म्हणजे मध्ये मध्ये अडकतो आहे. आता हे सगळं जाणवत असताना तो एकदम घाबरला होता. आता ते म्हणतात ना सो कॉल्ड तो डेअरिंग होता त्याच्यामध्ये ते सगळं निघून गेला होता. हा पॅनिक झाला होता आणि त्याच क्षणी बाथरूमच्या डोअरमधून कोणीतरी नॉक करतोय. आता हा धडबडतोय बाथरूमच्या आतमध्येच, कोण आहे कोण आहे करून, पण तिथे कोणीच उत्तर दिलं नाही. ते नॉकिंगचा आवाज अजून फास्ट झाला. तो घाबरला होता खूप. आणि त्यानंतर तो मिररकडे परत पाहतो आणि ह्यावेळेस जेव्हा त्याने तिथे पाहिलं तो कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी पाहिलं की त्याच्या मागे लिटरली एक माणूस उभा आहे बाथरूममध्येच. आणि त्यानंतर तो घाबरून जातो आणि घाबरून झाल्यानंतर तो आहे ना बाथरूमच्या डोरवर असं आपल्या नेल्सने स्क्रॅच करतो की त्याला निघायचं आहे. पॅनिकमध्ये आपण बाहेर निघण्यासाठी काय करतो, आपण ठोकतो, बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काहीच करता येत नव्हतं. आणि जेव्हा त्याने ते एंटिटीला पाहिलं त्यानंतर तो धडकून म्हणजे एक भिंतीला आपटतो आणि तो खाली पडून जातो आणि तो बेशुद्ध होतो. सो नेक्स्ट डे जसं मी तुला सांगितलं की त्याच्या अवस्थेत ते त्यांना त्यांच्या मिळतो. हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर महेशने सांगितलं की इमिडिएटली हे जो अपार्टमेंट आहे ह्याला सील करून टाका, ह्याला कोणाला एंटर करू देऊ नका आणि जो मिरर आहे सगळ्यात आधी त्याला काढा. कारण त्या पर्टिक्युलर अपार्टमेंटमध्ये 4 मिरर होते, 3 तुटले होते, ही एकच चांगल्या अवस्थामध्ये होती. आता त्या मिररला काढलं. आता हे जे 2 वर्कर्स आहे हे आता कसं मिररला थ्रो करण्याचा प्रयत्न करत होते. आता एक वर्कर जेव्हा तो खाली घेऊन जात होता तेव्हा म्हणजे जो वर्कर होता त्यांनी पाहिलं की मिररमध्ये त्याला एक एंटिटी दिसते जी मागे उभी आहे आणि तो सोडून देतो तो मिरर तसंच. ओके. तो सोडून दिल्यानंतर ते मिरर तुटून जातं आणि मग ती
तेवढीच आहे स्टोरी, अशी संपून जाते. म्हणजे त्या मिररमध्ये एक अशी गोष्ट होती ज्यामध्ये एक म्हणजे ते म्हणतात ना, एक गॅस ब्लास्टच्यामुळे सगळे मिरर्स तुटले होते, मात्र तो एक मिरर राहून गेला होता आणि त्या मिररमध्ये मे बी एंटिटीज ट्रॅप्ड होते. इवन जे वर्कर्स जे ते मिररला घेऊन जात होते त्यांना पण ती एंटिटी दिसली. आरव लकीली त्या कोमामधून बाहेर आला आणि त्यानंतर हे तिघे म्हणजे आरव, त्यांचे फादर महेश आणि त्यांची बायको हे शिफ्ट झाले इकडनं आणि त्या सोसायटी सोडून निघून गेले. सो अशी होती स्टोरी. सो ही जी मी स्टोरी तुम्हाला आता सांगणार आहे हे माझ्या एका फ्रेंड नयन पाटीलनी मला सांगितली आहे. तर झालं काय, नयन त्या दिवशी घरी एकटा होता. त्याचे पॅरेंट्स म्हणजे बाहेर गेले होते. तर हा रात्री कसं आहे सोफावर झोपला होता. आता जेव्हा तो झोपायला गेला होता तेव्हा मात्र मे बी 10 वाजले असणार. तेव्हा कशी थोडी म्हणजे वॉर्म होता तेव्हा टेम्परेचर. तर त्यांनी AC आणि फॅन दोन्ही चालू केले होते. झालं काय, काही तासानंतर जेव्हा त्याला म्हणजे जसं थंडी वाजायला लागली, त्याला थंडी असं सहन होत नाही, त्याला शॉर्टनेस ऑफ ब्रेथ किंवा त्याला असं वाटतं की खूपच थंडी वाजते अशी. तर त्यांनी पाहिलं की ते फॅन चालू आहे ना, तर तो उठला आणि जाऊन फॅन बंद केला. आता तो फॅन बंद करून आपल्या जागेवर येऊन परत झोपून जातो. काही टायमानंतर परत त्याला अशी थंडी वाजते. तर तो पाहतो की तो फॅन चालूच आहे अजूनपर्यंत. तो परत उठतो आणि फॅन बंद करतो. त्याला असं वाटलं असणार की मे बी मी चुकीचं बटन दाबलं असणार आणि फॅन बंद झालंच असणार. आता सेकंड टाईम जेव्हा तो झोपतो तेव्हा तो पाहतो की हां फॅन बंद झाला आता. हा तो झोपून जातो. कारण नो चान्स की तो कोणीतरी फॅन चालू करणार, बिकॉज तो घरी एकटा होता. जेव्हा तो झोपलाय परत त्याला थंडी वाजते. तो चादर खाली करतो, पाहतो की फॅन चालूच आहे. आता हा परत उठतो आणि तिथे जाऊन फॅन बंद करतो. त्याला रिअलाईज होतं की मे बी मी ट्रॅप्ड आहे, या काहीतरी होतं आहे, कारण हे खूप सरप्रायझिंग आहे. ओफ. आता हा झोपलाय, परत त्याला थंडी वाजते, हो भाई साहब. परत ते फॅन आता म्हणजे चालू होता. आता तो स्माईल करतो आणि स्वतःलाच बोलतो की मी ट्रॅप झालो आहे. आता तो जाऊन उठतो आणि परत फॅन बंद करतो आणि आता कसं येऊन फॅन बंद केल्यानंतर तो झोपून जातो. आता फॅन बंद केला, आता त्यांनी पाहिलं की ओके फॅन आता म्हणजे बंद झालं प्रॉपरली. आता हा बंद म्हणजे हा झोपून जातो. परत तासभरानंतर परत त्याला थंडी वाजते आणि आता परत ती फॅन चालू होती. आता हे जेव्हा ती फॅन त्यांनी चालू बघितली, आता त्यांनी विचार केला की मी आता शेवटच्या वेळेस हे बंद करेन आणि परत फॅन चालू झालं तर मी आता उठणारच नाही. राहू दे, जे होतं ते होऊ दे. मी असं चादर वरती घेणार आणि झोपून जाणार आणि सकाळ होण्याची वेट करेन मी. पण आता मी त्यानंतर आता उठणारच नाही. तर आता हा शेवटच्या वेळेस असं जातो आणि फॅन बंद करतो. आणि जेव्हा हा आपल्या सोफाच्या इथे येत असतो तेव्हा त्याचा पाय आढळतो एका पायासोबत. नो चान्स तिथे अजून म्हणजे कोणीतरी त्या रूममध्ये असणार. ते रूममध्ये कोणच नव्हता. तरी पण त्याचा पाय एका दुसऱ्या पायाशी आढळतं आणि तो पाहतो की कोणीतरी तिथे झोपलाय. आणि जेव्हा तो खाली पाहतो तो पाहतो की जो नयन पाहतोय खाली, तर नयनच झोपला होता. भाई साहब. आणि जेव्हा तो नयन झोपला होता त्यांनी पाहिलं की त्याच्या डोक्याच्या वर कोणीतरी बसलाय, जो असे डोळे त्याचे बंद करतोय असं लाईक. आणि तो आता त्याच्याकडे पाहतोय लाईक समवन इज कंट्रोलिंग हिज ड्रीम्स. कोणीतरी त्याच्या ड्रीम्सला कंट्रोल करतोय. जेव्हा नयननी हे पाहिलं तो एकदम घाबरला, धडपडला आणि खाली पडून गेला. सकाळी उठतो, पाहतो फॅन चालू आहे. पण तेव्हापर्यंत सगळं नॉर्मल झालं होतं. तर ही अशी स्टोरी होती. बापरे. आणि हे तर खरोखर घडलंय नयनबरोबर. येस. खूपदा असंही होतं ना भाई, जेव्हा आपण झोपतो ना आपला आत्मा ट्रॅव्हल करतो आणि कधी कधी तो रियालिटी मध्ये आणि ड्रीम्स मध्ये त्याला फरक नाही समजत. करेक्ट, होऊ शकतं. खूपदा असंही होतं की तू झोपलायस, त्याला झोपेत समजलंय की तू झोपलायस, पण तू स्वतःला झोपेतून बाहेर नाही आणू शकत. पण अजून एक स्टोरी जर मी सांगायला गेलं तर तुला माहिती आहे की आपण नजर काढतो. मला माहिती नाही तुमच्या इथे कसं होतं. सगळीकडेच काढतात. हां, पण सगळ्यांची पद्धत जरा वेगळी असू शकते. आमच्या घरी कसं म्हणजे आमच्या घरी कसं करतात की आम्ही असं लिंबू घेतो आणि असं आपण ओवाळणी करतो. असं ओवाळणी केला आणि त्यानंतर आम्ही त्याला गॅसवर जळवतो.
काय झालं म्हणजे ती करण्याची वेळ का आली, कारण माझे दिवस आहे ना खूप खराब जात होते. म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत होते, मी बरं पण फील करत नव्हतो, आय वॉज नॉट फिलिंग वेल, आजारी, ताप अँड ऑल हे सगळं चालू होतं. तर माझ्या आईने काय विचार केला की नजर लागली असणार, तर आपण नजर काढूया. तर माझी नजर काढली. आता नजर काढत असताना असं लिंबूला उवाळणी केली आणि त्यानंतर गॅसवर चढवलं आणि फ्लेम्सला हाय केले. ते करण्याचा मागे रिझन असं असतो की जेव्हा ते लिंबूचं स्किन उतरतं ना, त्यानंतर त्याच्यामध्ये असं मानलं जातं की कोणाचा तरी चेहरा दिसतो जर नजर लागलेली असेल तर. अच्छा. तर ते लिंबू जर जळाला आणि त्याची स्किन उतरली तेव्हा दिसून येत येतो की कोणाचा तरी चेहरा आहे तिथे. लाईक डोळे दिसत आहे प्रॉपर, नाक दिसते, स्माईल वियर्ड दिसते. बापरे. आता हे नजर काढून झाल्यानंतर आईने त्याला पेपरमध्ये व्रॅप केला आणि मला सांगितलं की हे जाऊन फेकून ये, थ्रो करून ये डस्टबिनमध्ये, आणि मेक शुअर कर की जेव्हा तू येतोस तू मागे वळून पाहत नाही आहेस. तर मी ते घेतलं ते लिंबूला आणि त्याला व्रॅप केलं प्रॉपरली. मला प्रॉपरली माहिती आहे मी व्रॅप केलं होतं ते. आता मी खाली उतरतो आणि कसं आहे, सोसायटीच्या बाहेर असे 3-4 डस्टबिन असतात. तर मी काय करतो, आता पुढे जाण्याच्या ऐवजी मी थ्रो करतो. आणि थ्रो केल्यानंतर मला प्रॉपरली आठवण आहे की आवाज येतो ना डब्याच्या आतमध्ये पडल्यानंतर, तर तो लिंबू आहे तो डब्याच्या आतमध्ये पडला होता. आता मी वॉक करायला लागतो माझ्या घरी. आता वॉक करत असताना मला सतत असं जाणवत होतं की कोणीतरी मला फॉलो करतो. मला असं वाटतं की कोणीतरी माझ्यासोबत माझ्या मागे चालतो, पाठलाग करतोय कोणीतरी पाठलाग करतोय, किंवा मला असं शॅडो आहे अशी फिलिंग येत होती. आता मी घरी पोचतो आणि आपण जेवून झोपून जातो. तर जेवून झोपून झाल्यानंतर जेव्हा मी झोपलेलो होतो तेव्हा मध्यरात्री मला एक आवाज येतो. हे समवेअर अराउंड 2:15 झाले असणार या 20 मिनटं झाले असणार. एक आवाज येतो मला, हॉलमध्ये काहीतरी पडलं आहे. मी एकटा उठतो आणि हॉलमध्ये जातो. हॉलमध्ये गेल्यानंतर मला असं कळतं की माझ्या छोट्या भावाची हॉट व्हील्सचे बरेच कार असायचे, असे ठेवले होते. ते कार एक एक करून 3-4 काडी पडलेले होते खाली. ओके. आता ते माहिती नाही ते कसं झालं होतं. तर मी ते बघतो आणि मी त्याला दुर्लक्ष करतो, कारण ते छोटी गाडी आहेत, त्यांना टायर्स आहेत, तर ते मूव्हिंग असू शकतात वाऱ्याच्यामुळे. पण डोर सगळे बंद होते, विंडो सगळे बंद होते. आणि कॉर्नरला माझी नजर जात असताना परत मी बेडरूमला जातो. मी दुर्लक्ष केलं. बेडरूमला जात असताना मी पाहतो की तिथे एक लिंबू आहे. आणि तो लिंबू एक्झॅक्टली तसंच होता जेव्हा आम्ही ते जळवलं होतं लिंबू, तो एक्झॅक्टली सेम होता तिथे. जो तू बाहेर फेकून आला जे होता. मी बाहेर फेकून आलो होतो, सेम लिंबू आमच्या घरी, आमच्या हॉलमध्ये तिथे होता. ते बघून मी घाबरून गेलो आणि मला अजूनही आठवण आहे, जेव्हा मी ते लिंबू पाहिलं होतं ना, मी एकदम फ्रीज झालो होतो. म्हणजे माझे पाय हालत नव्हते, हार्टबीट फास्ट झाली होती आणि मला कळत नव्हतं मी काय करू आता. मी घाबरलो होतो तेव्हा खूप, मला काहीच कळत नव्हतं. आणि आता आहे ना, मला जायचं आहे बेडरूममध्ये जाऊन माझ्या आईला माझ्या भावाला उठवायचं आहे, पण तेवढी पण हिंमत होत नव्हती. जिथे मी उभा आहे मी तिथेच फ्रीज झालो होतो. आता मी जिथे उभं होतो ते हॉल आणि किचनच्या मध्ये होतं, आणि सडनली किचनमधून एक आवाज येतो, जेणेकरून कोणीतरी विंडोजला असं उघडतंय आणि बंद करतंय. आता विंडोच्या बाहेर ग्रिल आहे, असा चान्सेस कमी आहे की वाराच्यामुळे ते खिडकी बंद ओपन होणार, पण ती अशी एकदम पूर्णपणे बंद नाही होत होती. जरासा असं कोणीतरी टॅप करतोय असं खट. आणि हे जे व्हिडिओ आहे ना, मी तुला पाठवलं व्हॉट्सॲपवर, तो व्हिडिओ बघ. की कोणतरी मी लिटरली खिडकी ठोकतंय. मी लिटरली त्यावेळेला माझा कॅमेरा चालू केला आणि तो व्हिडिओ ओपन केला आणि तो रेकॉर्डिंग करायला लागलो जिथे ते विंडो ओपन आणि बंद होत आहे. वेट भाई, बघू दे मला. कधी पाठवलं? आता पाठवलं, चेक करतो यार. इतक्या ओ जोराने तरी भाई. विंडोज बंद ओपन नाही होऊ शकत. मी झूम केलाय आणि नंतर माझा पण चेहरा दिसतोय तिथे, की कोणाचा व्हिडिओ नाही, माझाच व्हिडिओ आहे. खूप चान्सेस कमी आहे, कळतंय. मी एकदम शॉक होतो, घाबरलेलो होतो आणि हा व्हिडिओ काढला होता मी. मला बरेच जणांनी सांगितलं हे व्हिडिओ डिलीट कर, कारण अशी नेगेटिव्ह एंटिटीज अशी असतात आपल्या फोनमध्ये. मी इमिडिएटली जातो आणि उठवतो आई आणि ध्रुवला, आणि मग आईनी असं परत ते म्हणतात ना पेपरमध्ये गोळा केला आणि बाहेरच डस्टबिनमध्ये टाकलं. त्यानंतर असं काही झालं नाही, पण असं घडलं. डेंजरस आहे भाई हा व्हिडिओ, तर खतरनाक यार. म्हणजे आहे ना तो व्हिडिओ, तू जर बघशील चान्सेस कमी आहे की वाराच्यामुळे एवढं जोराने वाढणार.
जनरली वाराच्यामुळे काय होतं, असं स्लोली बंद होतं. असं ठक 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 बघतोयस ठक ना? ठक का वाजेल यार. तू तर घरात राहतोस इतके वर्ष आणि तुला ते समजतं की असा आवाज येतोय. डेंजरस भाई. आपल्या ऑडियन्सला पण आपण दाखवूया तो व्हिडिओ. आणि मी हे जे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे ह्याचं मी टायमिंग दाखवतो, टू बी व्हेरी स्पेसिफिक, की कधी घडली होती. मला थोडं शोधावं लागेल कारण हे आधीच आहे. पण जर हे स्टोरी म्हणजे हे जे व्हिडिओ दिसला ना तर मी मेक शुअर करेन की तिथे टायमिंगवर फोकस करेन. कधी घडलं होतं, कोणत्या महिन्यात त्या हिशोबाने असेल. हे बघ, आता जर मी हे दाखवलं, हे 14 एप्रिलची गोष्ट आहे आणि ह्याचं टायमिंग जर मी दाखवलं तर 1:29 AM 15 एप्रिल. बापरे, म्हणजे जवळजवळ 1:30 वाजता घडलं हे. सर येस बाय, कंटिन्यू. सो ही जी मी स्टोरी आता सांगणार आहे हे एका बिल्डिंगची आहे, जी एक मलाबार हिलला बिल्डिंग आहे. तर झालं काय की तिथे त्या बिल्डिंगमध्ये नेहमी काहीतरी प्रॉब्लेम होत होता. तिथली लिफ्ट प्रॉपरली वर्क करत नव्हते. सो जे टेक्निशियन्स असतात त्या कंपनीला कॉल केला आणि तिथल्या सुपरवायझरनी एका व्यक्तीला पाठवलं ज्याचं नाव होता राकेश. आता राकेश रात्रीच्या वेळेस काम करायचं. आता ॲज अ टेक्निशियन म्हणून तो त्या बिल्डिंगच्या इथे आला. त्यांनी पाहिलं की हा जो बिल्डिंगचा जो वॉचमॅन होता हा आता कसं सगळे CCTV फुटेजेस बघतो आहे, मेक शुअर करतो आहे सगळं प्रॉपरली चालू आहे की नाही. तर हा आता मस्टरवर त्यांनी साईन केला, आपला जे पण रजिस्टर असतो त्याच्यात त्याला साईन करून तो पुढे निघाला. आता पुढे गेल्यानंतर त्या वॉचमॅननी हाक मारला त्याला, साहेब जरा 2 मिनिट. हा जो राकेश होता हा परत मागे वळाला आणि विचारला क्या हुआ. तर हा वॉचमॅन बोलला की साहब गलती से भी 8वें फ्लोर के रेफ्यूजी एरिया में मत जाना. मग तो राकेश बोला क्यों, वहाँ पे कोई मेरा राह देख रहा है क्या, हसत हसत मस्करीत. तर वॉचमॅननी टाळलं काय बोलणं आणि वॉचमॅन असं वॉक ऑफ करून गेला. तो परत राकेश गेला आपल्या बिल्डिंगमध्ये जिथे त्याला जी लिफ्ट होती ते प्रॉपरली फंक्शन करत नव्हती ते चेक करण्यासाठी गेला. आता हा राकेश बघतोय त्या लिफ्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी लिफ्ट बोलवली, लिफ्ट आली. आता हा गेला त्या लिफ्टच्या आतमध्ये. ह्यांनी फ्लोअर दाबला होता 28. आता लिफ्ट चालू झाली. लिफ्ट नेहमीप्रमाणे आरामात अशी चालायला लागली. 2nd फ्लोअर, 4th फ्लोअर, 6th फ्लोअर. मात्र 8th फ्लोअरवर जाऊन ती लिफ्ट थांबून जाते. आता हा शॉक होऊन जातो की सडनली 8व्या फ्लोअरला लिफ्ट कशी काय थांबली. हा बाहेर येतो आणि चेक करायला लागतो काय झालं, बटन्स दाबतोय. आता बटन्स दाबत असताना ती लिफ्ट ऑटोमॅटिकली बंद झाली, ती लिफ्ट निघून गेली तिकडनं. आता हा मागे होऊन पाहतोय तर हा जो कॉरिडोर होता 8व्या फ्लोअरचा तो एकदम खंडर होता. तिथले टाईल्स तुटलेले होते आणि लाईट्स पण फ्लिकर करत होते आणि एकदम समोरच एक रेफ्युजी एरिया होता. आता त्याला वॉचमॅननी बोललेली गोष्ट आठवली की गलती से भी रेफ्युजी एरिया में मत जाना. तर तो इग्नोर करतो त्या गोष्टीला की नाहीच जाणार मी. आता हा बघत असतो काय प्रॉब्लेम आहे आणि त्याने विचार केला की मी आता स्टेअर केसनी जाईन कारण लिफ्ट तर येत नाही आहे, मे बी लिफ्टच खराब झाली असणार. तर झालं काय, तेव्हाच त्याला एक आवाज येतो रेफ्युजी एरियामधून. त्याला एक आवाज येतो जसं एक ग्रिलची रेलिंग असते ना तिथे कोणी बाईकची चावी घेऊन कसा आवाज करतो टंग टंग करून, तसं कोणीतरी आवाज करत होता. हा राकेशनी स्टार्टिंगला जरा दुर्लक्ष केलं पण नंतर त्याला रिअलाईज झालं की इतक्या रात्री कोण आवाज करणार आणि का आवाज करणार. तर तो विचार करतो की एकदा मी जाऊन बघून येतो की काय आहे तिथे. तर हा राकेश हळूहळू वॉक करायला लागला. आता जेव्हा तो तिथे पोचला राकेश, त्याने पाहिलं की एक आजोबा होते जे अपोजिट डायरेक्शनला फेस करून उभे होते. ते आजोबा म्हणजे काहीच बोलत नव्हते. आता हा जो राकेश होता त्याने विचारला काका तुम्ही इतक्या रात्री काय करताय ते. तर त्या काकांनी इग्नोर केलं. पण तेव्हाच काकांनी काहीतरी एक उत्तर दिलं. काकांनी असं सांगितलं की तुला जाणवतं आहे का. तर राकेश बोलला काय जाणवतं आहे. मग ते जे आजोबा होते त्यांनी आपला हात वरती केला आणि एकदम खाली शो करायला लागले की खाली बघ.
ती ओढ तुला जाणवते का? राकेश घाबरला. कसली ओढ? तर जेव्हा तो खाली बघत होता तो जरा हिप्नोटाईज झाला त्या क्षणासाठी आणि त्याला असं फिलिंग यायला लागली की तुला जर तुझ्या करंट प्रॉब्लेममधून बाहेर निघायचं आहे, प्रॉब्लेम कोणताही असो, तुझा फायनान्शियल प्रॉब्लेम असो किंवा तुझे घरी झालेले प्रॉब्लेम्स असो, त्या प्रॉब्लेममधून जर तुला बाहेर निघायचं आहे तर आत्ताच या क्षणी या रेलिंगच्या पलीकडे जा आणि उडी मार. ती फिलिंग सामान्य होती. असं पण नाही की कोणी त्याला फोर्स करतोय, जस्ट ती एक फिलिंग की उडी मार. तो हेच विचार करत त्यांनी त्या रेलिंगला क्रॉस केला. दोन्ही पाय त्या रेलिंगच्या पलीकडे होते आणि तो उडी मारणारच होता. राईट हँड सुटला होता, लेफ्ट हँडनी त्यांनी पकडलं. ऑटोमॅटिकली ती म्हणजे ती ग्रिप सुटली नाही. इन्स्टंट. त्या ग्रिपच्यामुळे त्याला एक झटका लागला आणि त्याला रिअलाईज झाला की तो काय करत होता. ही वॉज जस्ट अबाउट टू सुसाईड, लाईक तो ही वॉज जस्ट अबाउट टू जम्प. तो इमिडिएटली या साईडला येतो आणि खाली पडून जातो धडपडत. ते आजोबा आता त्याला फेस करताय आणि फेस करत असताना त्याचा जेव्हा चेहरा राकेशने पाहिला, तो चेहरा इतका म्हणजे ते म्हणतात ना नॉर्मल होता, पण त्याच्यामध्ये त्याला चेहरा बघितला की असं वाटत होतं की इतके नेगेटिव्ह इमोशन्स भरले होते की राकेश तिथेच रडायला लागला त्या चेहऱ्याला बघून. त्याला वाटत होतं की हे जे आजोबा होते ते किती दुःखात आहे, की ते दुःख आम्हाला फील होतं आहे. त्या क्षणी एक वारा सुटतो आणि वारा सुटल्यानंतर तो जो कॉरिडोर होता ना तिथे लाईट्स फ्लिकर व्हायचे, ते लाईट्स चालू झाले आणि लिफ्ट ओपन झाली. त्याला सडनली रिअलाईज झाला की हे जे इमोशन्स होत आहे माझ्यामध्ये, मे बी हे पण कंट्रोल होत आहे, मला कोणीतरी कंट्रोल करत आहे, मला इथून निघणं आवश्यक आहे. तो उठतो आणि पळत पळत त्या लिफ्टकडे जातो आणि लिफ्टचे बटन्स पॅनिकमध्ये दाबतो ग्राउंड फ्लोअर. जेव्हा तो बटन दाबतो आणि डोर हळूहळू बंद होतात तेव्हा त्यांनी पाहिलं की 24 लोक त्या कॉरिडॉरमध्ये एकामागे एक उभे होते दोन्ही बाजूने आणि मध्ये रेफ्युजी एरियाच्या मध्ये ते आजोबा उभे होते आणि लिफ्ट बंद. हा खाली येतो आणि पॅनिकमध्ये हा वॉचमॅनला विचारतो की बाबा हे काय होतं, तू मला बोललास रेफ्युजी एरियामध्ये जाऊ नको, पण मी तिथे जाऊन आलो आणि हे मी पाहिलं, काय होतं इथे. वॉचमॅनला कळालं की त्यांनी जे नाही बघायला पाहिजे होतं ते त्यांनी पाहिलं आहे. पण वॉचमॅनने हे पण सांगितलं की जनरली तिथे कोणच वाचून येत नाही, तू वाचून आलास तिथून. झालं काय होतं की इथे खूप काळाआधी एक दलाल फॅमिली राहायची, 3 जनरेशन फॅमिली, जिथे आजी आजोबा, त्यांचा मुलगा, तिची बायको आणि ते कपलचा मुलगा. आता झालं काय होतं की हे जे आजी आजोबा होते यांनी सुसाईड केलं होतं आणि मागे एक नोट लिहिलं होतं की माझे मुलं, जे माझा मुलगा आणि तिची बायको आम्हाला सांभाळत नाही आहे. आणि त्यांच्यावर कोर्टचे केसेस चालू होते आणि ज्या दिवशी निकाल येणार होता कोर्टचा त्याच दिवशी हे जे हजबंड वाईफ आणि ते मुलगा हे तिघांनी मिळून सुसाईड केलं तिथे. ह्या लोकांनी. आता हे झाल्यानंतर ही जी स्टोरी आहे ही टावरची आहे, मलाबार हिल्सची. आता हे जे स्टोरी झाली त्याच्यानंतर पण एक स्टोरी अशी आहे की हा जो राकेश होता हा आपल्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर आपल्या आईला हे सगळं स्टोरी सांगतो. जेव्हा त्याच्या आईने ही स्टोरी ऐकला तेव्हा 2 सेकंदासाठी तिथे एकदम सायलेन्सनेस होता. तेव्हा त्याच्या आईने सांगितलं की तुला माहिती आहे, मी काही दिवसापूर्वी काळा हनुमान मंदिरमध्ये गेले होते आणि मी तुझ्या चांगल्या फ्युचरसाठी गेले होते की तुझं फ्युचरमध्ये चांगलं होऊ दे किंवा तुला प्रमोशन्स भेटू दे किंवा तू आपल्या फायनान्सेसला प्रॉपरली मॅनेज करू दे. पण ते भटजींनी मला सांगितलं की तुझ्या जीवाला धोका आहे, तुला कोणाची तरी नजर लागली आहे. तर हा जो धागा आहे हा धागा तू बांधून घे, तुझ्या राकेशच्या हातावर बांधून घे, हे धागा त्याला प्रोटेक्ट करणार. आणि म्हणूनच राकेश जेव्हा तो उडी मारणार होता तेव्हा त्याचे राईट हँड सुटला होता, मात्र तो लेफ्ट हँड सुटला नव्हता. ज्या हातात धागा त्याने बांधला होता तो हात सुटलाच नाही. आणि जेव्हा तो खाली पडला होता आणि जेव्हा ते आजोबांना बघून ते जे इमोशन्स येत होते तेव्हाच तो वारा सुटला होता आणि लिफ्ट ओपन झाली होती, जेणेकरून त्याला तिथे जाण्याची, एस्केप करण्याची संधी मिळाली. नाही तर तो तिकडे अडकून बसला असता. भूत पिसाच निकट नाही आवे, महाबीर जब नाम सुनावे, हे असंच बोललं जात नाही. तर ही स्टोरी होती. क्रेझी भाई. मला वाटतं खूप भारी होता. म्हणजे आपण बोलतो ना की जेव्हा कोण एखाद्या गोष्टी, म्हणजे मला वाटतं जर आपण ओव्हरऑल हा पॉडकास्ट जर आपण एका लाईनीत समाप्त केला तर ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे ते नाही केल्या पाहिजे. एक्झॅक्टली, सगळे स्टोरीज हेच आपल्याला विजी बोर्ड,
आपण नाही खेळलं पाहिजे होतं बराला, पण त्याला एंड मोमेंटमध्ये स्टॉप ते जे केलं. एलिफंटचे जे स्टोरीज होते किंवा माझे व्लॉगिंगचे जे स्टोरी होती, बाथरूममध्ये लॉक झालं, हे सगळे एकच जागेवर फोकस करताय की उगाच चॅलेंज करू नका, एंटिटीजला चॅलेंज करू नका. नाही तर ते तुम्हाला चॅलेंज करतील. गाईज, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरोखर सांगा, कारण माझ्यासाठी तर हा वन ऑफ द बेस्ट एपिसोड होता. सौरभ भाई, तुला कसा वाटला? खूप काही शिकायला मिळालं खरं म्हणजेच. तर ते म्हणतात ना, आपले हे VG बोर्डने खेळणं मस्करीत स्टार्ट केली होती, पण तुझे स्टोरीज, माझे स्टोरीज, हे VG बोर्ड सगळ्या गोष्टी एकच मेसेज देत आहे, हे काहीतरी डिफरंट होतं. तर मी प्रेक्षकांना पण हेच सांगणार की चॅलेंज करू नका अशा गोष्टींना. आणि खूपच मजा आली. माझ्यासाठी एकदम वेगळा, एकदम डिफरंट एक्सपिरियन्स होता. तर या, इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. खूप मजा आली. थँक्यू सो मच भाई. मंडळी, तुम्ही सौरभलाही फॉलो करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे सगळे इंस्टाग्राम हँडल असतील. त्याचं एक यूट्यूब चॅनल पण आहे, ते पण चेकआउट करा, तेही डिस्क्रिप्शनमध्ये असेल. आणि तिथे जाऊनही प्रेम करा. तो अशाच वेगवेगळे कॉन्टेंट बनवत असतो. आणि रिसेंटली मला वाटतं तू एक ड्रीम्सबद्दल पण एक व्हिडिओ बनवला हो, होता, ज्यात तू ड्रीम्सबद्दल. स्वप्नात काय दिसतं हे सांगितलं होतं. त्याच्या येस, हो. मागचे फॅक्ट सांगितले स्लीप होते. पॅरालिसिस. ते नक्की तेही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल त्याची, नक्की जाऊन बघा. आणि काळजी घ्या. आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. तुम्ही स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि बाय.